छत्रपती शिवाजी महाराज या नावाला काही परिचयाची गरज आहे का? नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये शिवाजी महाराज म्हणजे रयतेचा राजा अशी ओळख सर्वमान्य झाली आहे. परंतु शिवरायांच्या राज्यात आज जनता एवढी निद्रिस्त अवस्थेत कशी जगू शकते? राजकारण व समाजकारणात माणूस फार बेजार झाला आहे. ज्यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो त्या प्रश्नांविषयी विधिमंडळ संसदेत पोटतिडकीने का बोलत नाही? शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध अशी मांडणी जिथे झाली त्या महाराष्ट्रात शिक्षण गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सत्य, न्याय व समतेसाठी लढणाऱ्या विचारवंतांची हत्या का होते? गुन्हेगारांना कठोर शिक्षा का होत नाही? आता छत्रपतींच्या नावाचा केवळ जय जयकार करून चालणार नाही, तर शिवरायांना अपेक्षित असलेलं न्याय व नीतीचं राज्य येण्यासाठी आपण जनता म्हणून घोर निद्रेतून जागं होणं फार गरजेचं आहे. अन्यथा गुलामी व अविद्येचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित होईल. म्हणून शिवरायांचे स्मरण करून समता, न्याय व नीतीचे राज्य निर्माण करण्यासाठी संकल्प करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहून मला सुचलेली एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे रयतेचा राजा. अश्वारूढ रयतेचा राजा उभा आहे शहरातील प्रमुख चौकात. डोळ्यातील जरब, हातातील तळपती तलवार, वायूच्या वेगाने शत्रू पक्षावर चाल करण्याची वृत्ती. अमावस्या, पौर्णिमा, पंचांग, मुहूर्त नाकारून चाल करणारे छत्रपती. रयतेचा राजा उभा आहे चौकात. कदाचित त्याला खंत वाटत असेल. अज्ञानात निर्धास्त झोपलेली रयत, निष्क्रिय झालेले विचारवंत रयतेच्या पाठीत खंजीर खुपसून फितूर झालेले आमदार खासदार बघून रयतेचा राजा उभा आहे चौकात एका नव्या लढाईच्या तयारीत, जिथे नसतील ढाल, तलवार, घोडे. फक्त संसदेत कूच करून वाचवता येईल मानवतेचे वाभाडे. वाचवता येईल मानवतेचे वाभाडे.